अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाण्यातही प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बाबरी मशीद ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्ररूपामध्ये दाखवण्यात आलेले आहेत आणि या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा भाग ठरतेय ती एक रांगोळी। संपूर्ण देशभरात श्रीरामाचा जयघोष केला जातोय आणि ठाण्यामध्ये देखील रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच रामायण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण श्रीराम चरित्र हे 27 वेगवेगळ्या रांगोळ्यांमधून इथे रेखाटण्यात आलेलं आहे। त्यापैकी सगळ्यात मोठी रांगोळी ही माझ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकता। 8 बाय 16 फुटाची ही रांगोळी आहे आणि या रांगोळीमध्ये सध्याचं जे अयोध्येतलं रामाचं जे मंदिर साकारण्यात येते त्या मंदिराची प्रतिकृती इकडे तयार करण्यात आलेली आहे। आपण पाहताय हा जो प्रसंग आहे तो सीता स्वयंवराचा आहे। ज्याप्रमाणे चित्र आहे, ज्याप्रमाणे रांगोळी आहे, त्याचप्रमाणे खाली तो कोणता प्रसंग आहे वाल्मिकी रामायणातला तो श्लोक आणि त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तो कलाकार देखील त्याच्या बाजूला त्याचं नाव देखील दिलेलं आहे। एकूण 12 कलाकार आहेत आणि या संपूर्ण 12 कलाकारांनी गेल्या 3 दिवसात दिवस रात्र मेहनत करून आपली कला या रांगोळ्यांमधून इथे उतरवलेली आहे। संपूर्ण या रांगोळींमधून वेगवेगळं श्रीरामाचं चरित्र आणि त्याच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग चितारण्यात आलेले आहेत। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर रांगोळ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे श्रीरामाचं जे जीवनचरित्र आहे ते पहिल्यांदाच इथे रेखाटण्यात आलेलं आहे आणि ठाणेकरांना आणि सोबतच मुंबईकरांना देखील ही खूप छान संधी आहे, खूप चांगली संधी आहे की हे जे संपूर्ण या ठिकाणी श्रीरामाचं चरित्र आहे ते जर बघायचं असेल रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेलं तर त्यासाठीचं खूप छान आणि सुंदर प्रदर्शन हे ठाण्यामध्ये सध्या बनवण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या प्रदर्शनाला बघून झाल्याच्या नंतर एक खूप मोठी आणि सुंदर रांगोळी इथे आपण पाहू शकता जी रामाचं जे मंदिर बनवण्यात येते त्या मंदिराची प्रतिकृती आहे। त्यामुळे नक्की या प्रदर्शनाला भेट द्या। या ठिकाणी रामायण महोत्सव देखील आहे 22 तारखेला, त्यावेळी इथे दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत। त्यामुळे ठाण्याच्या स्टेशनच्या बाजूला असलेल्या या गावदेवी मैदानामध्ये हे प्रदर्शन आहे, जे प्रदर्शन 22 तारखेपर्यंत इथे खुलं असणार आहे। नक्की या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, अशाच प्रकारचं कलेचं प्रदर्शन इथे ठेवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।